एक महत्त्वाचा भाग सांगतो. भीष्माचार्यांनी प्रश्न विचारला की मी लग्न केलं नाही, काही नाही, सगळं राजभोग त्यागून दिला, सगळं सोडलं, मी कशाची अपेक्षा केली नाही, आणि माझ्या वाटणीला हे असं मरण का आलं? मला सांगा, अंगभर बाण असताना त्याला वेदना होत नव्हत्या का? पण ते भीष्माचार्य होते म्हणूनच सहन करू शकत होते. पण त्यांनी प्रश्न विचारला देवाला की हे का? मी काही पाप केलेलं नाही. नाही म्हणले, तुम्ही पाप केलं नाही, पण पाप डोळ्यांनी बघितलं. ज्याच्या हातात काही नसतं त्यांनी पाप बघितलं तर काही हरकत नाही, त्याच्या हातातच काही नाही तो काय. पण ज्याच्या हातात सर्व होतं तो जो डोळे झाकून बसलाय, तर तुमच्या हातून तुमच्या सुनेचं एका अंगावर उघडी करताना तुम्ही स्वस्थ बसलात. तुम्ही दुर्योधना एक शब्द म्हटलं असतं ते तिथलं थांबलं असतं, पण तू बघितलं हे महापातक तुमच्या हातून घडलं, म्हणून हे 18 दिवस तुम्हाला ही दशा आहे. कळलं?